बिनविरोध निवडून आल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला। मात्र याच बिनविरोध उमेदवारांची आता राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे। विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे सध्या तरी बिनविरोध उमेदवारांच्या विजयी जल्लोषावर संक्रांत आली आहे। तर दुसरीकडे संजय राऊतांनी याच मुद्द्यावरून राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता। ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, असे लोक आता आरोप करतात। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात। सोमवारी आम्ही कोर्टात जाणार आहोत। का बिनविरोध इलेक्शन झालंय चेक करायला हवं। महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसंदर्भात निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे। विरोधी उमेदवारांवर दबाव टाकून त्यांना माघार घ्यायला लावली का, या संदर्भातला तपास राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीचा वापर झाला का, याची निवडणूक आयोग चौकशी करणार। याबाबत निवडणूक आयोगानं संबंधित महापालिकांकडून सविस्तर अहवाल मागवलाय। अहवाल प्राप्त होईपर्यंत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही। विशाल चौकशी केली पाहिजे। आमची मागणी आहे याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे जे काही अनुपस्थित आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत। एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पक्ष वगैरे आहेत। हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलंय की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल। निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयानंतर संजय राऊतांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलं। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। दरम्यान राऊतांच्या आरोपानंतर शिंदेच्या शिवसेनेनं राऊतांवर पलटवार केला। प्रचंड पैसे हे असा पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीच झाला नव्हता। महाराष्ट्र पूर्ण बदनाम झाला। महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे। 60 लोक बिनविरोध निवडून येतात। 66 ही काही निवडणूक आहे? मतदारांनी करायचं काय? मग मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावानं मागे घेतले असतील तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं, हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे। हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा। नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे। जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज अ सर्वंट ऑफ BJP, ते सत्य आहे। आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे। ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही, असे लोक आता आरोप करतायत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे। म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल। मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मजल जाणार हे आम्हाला माहिती आहे। म्हणून जनतेचा कौल हे मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली आहे ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेली। बिनविरोध निवडून येण्यासाठी कल्याण, डोंबिवली आणि जळगावमध्ये विरोधी उमेदवारांना 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांचे बॉम्ब गोळे टाकलेत। समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पाडणार आहे। बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी। जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5-5 कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या। उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली। संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपणा सर्वांना माहीत आहे। त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटतं।
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मनसेनं थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला. सोमवारी बिनविरोध निवडणुकीसंदर्भात कोर्टात जाणार असल्याचं अविनाश जाधव म्हणाले आहेत. सोमवारी आम्ही कोर्टात जाणार आहोत. आज उद्या कोर्ट बंद आहे. सोमवारी आम्ही कोर्टात गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. ठाण्याचा विषय असेल की मुंबईचाही विषय नाही, सरसकट ज्या 64 ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेली आहे त्या सगळ्याच ठिकाणी का बिनविरोध इलेक्शन झालं आहे चेक करायला हवे. महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलली आहेत. तसंच महायुती आणि मवियात अनेक ठिकाणी फूट पडली. त्यामुळे सर्वच महापालिकांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार असा अंदाज होता. मात्र भाजप आणि शिवसेनेनं अनेक ठिकाणी मतदान आणि निकालाआधीच विजयाचं खातं उघडलं. पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 2, पनवेलमध्ये 7, भिवंडीमध्ये 6, कल्याण डोंबिवलीत 15, धुळ्यामध्ये 4, जळगावमध्ये 6, अहिल्यानगरमध्ये 3. म्हणजेच राज्यात भाजपचे आतापर्यंत एकूण 45 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपच नव्हे तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. शिवसेनेचे ठाण्यात 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भिवंडीत 2, कल्याण डोंबिवलीत 7 आणि जळगावात 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप शिवसेनाच नव्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह इतर पक्षातील उमेदवारांनी देखील विजय मिळवलाय. दादांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरमधील 2 उमेदवार बिनविरोध आले आहेत. मालेगावमधील इस्लामिक पार्टीचा 1 आणि 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला. महायुतीच्या 68 उमेदवारांनी निवडणूक होण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला. अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांनी रॅली काढल्यात. कुठे ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला. मात्र विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर या संदर्भात चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.